मुंबई में महिला के वेश में चोरी करने वाला शातिर चोर पकड़ा गया। 41 लाख के गहने बरामद। आप देख रहे उमंग न्यूज़, हर खबर पर नजर हमारी, नजरिया आपका। मुंबई के मालाड पुलिस ने एक ऐसे चोर को गिरफ्तार किया जो चोरी करने के लिए महिला का बेस बनाकर वारदात करता था। आरोपी का नाम रंजित कुमार है। वह बिहार के खगड़िया गांव का रहने वाला है। ये चोर दिन के इलाके में रेकी करता था और रात में चोरी करता था। वह चोरी के बाद रेलवे ट्रैक पर जाके कपड़े बदलता था और महिला जैसे बुर्खा या सूट पहन के भीड़ में गायब हो जाता था। ये चोर मलाड, कांदेवली, बोरोवली जैसे इलाकों में चोरी करता था, खासकर रेलवे स्टेशन के पास। मलाड पुलिस ने उन्हें मालवनी इलाके में गिरफ्तार किया। उसके पास से पुलिस को 36 तोले सोने, 1 किलो चांदी, 13 लाख बैंक में जमा राशि, सोना पिघलाने की मशीन और चोरी करने की औजार मिली, जिनका कुल कीमत करीब 41 लाख रुपए बताए जा रहे हैं। इनके अलावा आरोपी ने बिहार में जमीन खरीदने के लिए 10 लाख और मालवानी में घर खरीदने के लिए 6 लाख नगद दिए थे। मार्च से ही पुलिस इनके तलाश में है। करीब 100 से ज्यादा फुटेज ढूंढने के बाद आरोपी महिला के वेश में नजर आया और उसकी पहचान हो पाई। उसकी गिरफ्तारी से अब तक 8 चोरी के केस सुलझ चुके हैं। पुलिस ये भी जांच कर रही है कि उसके साथ अब कौन कौन शामिल था। मालाड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मार्च मध्ये एक घरफोडीचा गुन्हा झाला होता आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा झालेला त्या घरातून जवळपास एक 5 लाख रुपयाचे दागिने, काही कॅश असं चोरी झालेली होती। आमच्या टीमने, जे डिटेक्शनची टीम आहे, PSI तुषार सुखदेवे आणि त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा स्पॉटला व्हिजिट केली। त्या ठिकाणचे CCTV कॅमेरे वगैरे आम्ही त्यावेळेला इमिजिएट तपासले होते। आम्ही स्वतः सिनियर PI आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट केली होती। तर CCTV मध्ये आम्हाला तो जो चोर आहे तो त्या बिल्डिंगच्या पाईपवरनं वरती चढताना पहिल्या माळ्यावर होता आणि वरती चढताना चढून खिडकीतनं आतमध्ये घरामध्ये प्रवेश करून त्याने ते आतली चोरी केलेली होती। तर त्याचा माग घेत असताना आम्हाला काही वेळाने तो म्हणजे चोर गुन्हा करून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने चालत गेला आणि तिथून मग तो डिसअपियर झाल्याचं समजलं होतं। तरी पण आम्ही त्याच्या माग घेत होतो की कुठेही काही क्लू मिळतो किंवा कसं, परंतु आम्हाला त्यात यश येत नव्हतं। म्हणून त्यानंतर अशाच प्रकारे गुन्हे बोरिवली पोलीस स्टेशन, कांदिवली पोलीस स्टेशन, दिंडोशी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा त्यानंतर काही दिवसांनी अशाच प्रकारे घरफोडीचे गुन्हे झाले होते। त्या ठिकाणी सुद्धा तुषार सुखदेवे आणि त्यांची डिटेक्शनची टीम त्यांनी त्या ठिकाणच्या त्या पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफशी संपर्क साधून कोऑर्डिनेशन करून तिकडची मोडस ऑपरेंडी समजून घेतली आणि तिकडचे पण स्पॉटचं जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा जो प्रोफाईल आमच्या गुन्ह्यामध्ये, मालाड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचा मिळाला होता, तोच प्रोफाईलचा आरोपी त्याने त्या ठिकाणी गुन्हे केल्याचं दिसून आलं होतं। आणि ह्या सगळ्यांमध्ये एक साम्य असं आढळून आलं होतं की हे सगळे जे घटनास्थळ होते हे रेल्वे स्टेशनच्या, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जवळपासच्या इमारतींमध्ये घडलेले होते। त्यामुळे हे काहीतरी वेगळं मोडस ऑपरेंडी आहे असं लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्कआउट टीमने सुरू केलं आणि असं लक्षात आलं की हा जो प्रत्येक त्या ठिकाणचा जो घरफोडी करणारा जो आरोपी आहे तो चोरी केल्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेल्यानंतर त्या डायरेक्शनला गेल्यानंतर डिसअपियर झालेला। मग जवळजवळ एक 15 ते 20 दिवस सतत त्या रेल्वे ट्रॅकच्या परिसरामध्ये डिटेक्शनच्या टीमने अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी सापळा रचलेला होता। काही वेगळं निदर्शनात येतं का म्हणून तपास करण्याचा प्रयत्न केलेला असता।